नमस्कार माझ्या मित्रांनो व विद्यार्थ्यांनो, मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते माझ्या KN विस्पुते इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये खूप मजेदार पण गोंधळात टाकणारे होमोफोन्स, होमोग्राफ्स, होमोनिम्स, हेट्रोनिम्स, पॉलिसेमी हे गोंधळात टाकणारे कन्फ्युजिंग टॉपिक शिकणार आहोत। हे सर्व दिसायला सारखे वाटतात पण त्यांचा अर्थ आणि वापर वेगळा असतो। चला तर उदाहरणांसह अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। चला तर मग होमोफोन्स पासून सुरुवात करूया। इन इट साऊंड सेम, स्पेलिंग अँड मीनिंग डिफरंट। उच्चार सारखा पण स्पेलिंग व अर्थ वेगळा। जसं उदाहरणार्थ SUN सन म्हणजे सूर्य, SON सन म्हणजे मुलगा। SUN सन आणि SON सन यांचे स्पेलिंग वेगळे आहेत, उच्चार मात्र सारखा आणि अर्थही वेगळा आहे। त्यानंतर बघू होमोग्राफ्स। इन इट स्पेलिंग सेम बट मीनिंग डिफरंट, समटाइम्स प्रोनाउन्सिएशन टू। स्पेलिंग सारखं मात्र अर्थ वेगळा, उच्चार कधी कधी वेगळा असतो। जसं उदाहरणार्थ LED लीड म्हणजे पुढे नेणे, LED लेड म्हणजे शिस। स्पेलिंग जरी सारखं आहे पण मात्र उच्चार वेगळा आहे आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे। त्याच्यानंतर बघू आपण होमोनिम्स। इन इट सेम स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट मीनिंग। स्पेलिंग आणि उच्चार सारखा मात्र अर्थ वेगळा। जसं उदाहरणार्थ बॅट म्हणजे वटवाघूळ एक प्राणी आहे आणि BAT बॅट म्हणजे चेंडू फळी म्हणजे आपण जे क्रिकेट खेळतो ती चेंडू फळी। त्यानंतर पुढे हेट्रोनिम्स। इन इट सेम स्पेलिंग बट प्रोनाउन्सिएशन अँड मीनिंग डिफरंट। स्पेलिंग सारखं पण उच्चार आणि अर्थ वेगळा। जसं TEAR टियर आणि TEAR टेअर। टियर म्हणजे डोळ्यात पाणी म्हणजेच आसव आणि TEAR टियर म्हणजे फाडणे। पुढील प्रकार आहे पॉलिसेमी। वन वर्ड मेनी रिलेटेड मीनिंग्स। एक शब्द पण त्याचे अनेक संबंधित अर्थ। जसं HEAD हेड, हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणजे गटप्रमुख, हेड ऑफ द टेबल म्हणजे टेबलाचा माथा म्हणजे हेड। या शब्दाशी रिलेटेड शब्द आपण पाहिलेले आहेत। आपण अगदी सोप्या भाषेत हे वर्ड कन्फ्युजिंग शिकलो। आता त्यांची उदाहरणं बघूया। तर विद्यार्थ्यांनो व मित्रांनो, आज आपण होमोफोन्स, होमोग्राम्स, होमोनिम्स, हेट्रोनिम्स, पॉलिसेमी बद्दल शिकलो। या कन्सेप्टमुळे तुमचं ग्रामर अजून स्ट्रॉंग व गोंधळात न टाकणार व मजेदार होणार आहे। लक्षात ठेवा, लर्निंग ग्रामर इज नॉट जस्ट अबाउट रूल्स, इट इज अबाउट कॉन्फिडन्स इन कम्युनिकेशन। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून माझ्या इंग्लिश ग्रामर सिरीज परिवाराचा भाग। पुन्हा भेटूया ग्रामरच्या एका रोमांचक टॉपिक सोबत। तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोइंग अँड कीप शायनिंग। गुड डे।